इटा लावण्यापेक्षा वंटका फरक आहे. हो एवढा मोठा वांडका तो एकट्यात सुटेल का? अक्कल ना वक्कल तोंडाला येईल त्या बरोबर करता. गप्र मेल्या तुला मोठी अक्कल दिली देवाने. महाबायलांच्यासाठी किती पण काय करा पण कोण नाही कोणचा. काय केलंयस तुम्ही फुकटच खातोस लोकांच्या हमाल्या करतोस ना घरामध्ये खायला येतोस. हो काय मी खायला येतो का फक्त Yes. काहीच करीत नाही. No. जा मर तिकडे देणार नाही आता तुला खायला. अरे मी मेलो ना तर कुत्रा नाही विचारता तुम्हाला कुत्रा असं आहे काय? माझी किंमत करताय काय? बर ठीक आहे खा सुखात निघ रे. या चाललो मी निघ. जेव्हा चाललो आता करा करा खा चाललो मी आता नाही रे नाही येतो परत आता झटकत येशील. खा तुम्ही तर सरपंचाच्या माग लागलाय. आता जगून तरी काय फायदा बोलते काय तर घरचीच बोलतात तो असा कसा जो तो उठतो मनात बोलतो तसा कसाच आहे मला पण चला तर ज्याच्या ठिकाला ती अशी हा बायको बरं बस झाला हा देवा येतो मी तुझ्याजवळ बाबा तू बाबालाच सांगायची. गुलाबाच्या फुलांच्या बांधिल्या मला पहिला हार कोणाला र पहिला हार माझ्या कुटुया बाबांना. जगतच नाही मला कांटाला आलाय जगून तरी काय फायदा नाही आता जगातच नाही मला. गुलाबाच्या फुलांच्या जिब्रेदा बाबा दिसे ना कुठे गेलाय? भोसरीचा त्या भोसरीला बाधा झाले ना भूतबाधा एकाला आणि त्याला बघायला गेलाय तो भोसरीला. बाबा नाही बोलतो ठीक आहे चल जातो मी आता. बाबा रे जातो मी आता. अरे बाबा नाही तर काय काम होतात ते तरी सांग मला. जाऊ दे आता जीवन देतो मी. अरे असं नको करू तू दारू बिरू प्याला का तू? आता करू तरी काय ते घरच्या वैताग दिलाय काटाला आलाय. या करू नको त्या करू नको असं करू नको तसं करू नको तुम्ही ह्या केलास तुम्ही त्या नाही केलास. अरे मी कर तरी काय वैतागलोय आता मी जीवन देतो. जाऊ दे मरतोच एकदाचा. अरे पांडबा घरोघरी मातीच्याच चुली. आता माझी म्हातारी नाही डोक्यावर मिऱ्या वाटते या टाकल्यावरती आणि डोकल्याला एक केस नाही ठेवला तिने. ए पांडबा अहो सरपंच ओ सरपंच चायला दत्तू देऊ का खाना खाली तुझ्या हा फक्त घासच मारायचा बाकी होता. घास कसला घास? जाऊ दे काय काम आहे बोल. हा अहो ते पांडवाला लय शिव्या घातल्यात घरच्याही जीव द्यायला गेलाय तू. अरे मग तुझ्या बापाचा काय जातोय? अरे लेका तू कुणाला आजपर्यंत काय दिलंय का? पांडवा कुणाला काहीतरी देतोय ना. पांडवा जीव देतोय ना. अरे आपला अभिमान वाटला पाहिजे पांडवा जीव देतोय. अहो त्याच तर सांगतो ना मी पांडवा जीव द्यायला चाललाय. मशानभूमीचा काम अर्धवट राहिलंय त्यातले अर्धे पैसे तर मी काढले. अरे अरे त्याला सांग ना 8 दिवस थांबून मी तेच तर सांगतो ना चला ना त्याला वाचवायला. अरे अरे त्याला वाचवलं पाहिजे. चल 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 चला 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 ना लवकर. अरे पांडबा अरे बाबा खाली उतर. अरे उतरणार रे बाबा खाली. अरे तू तो बघ पांडवा. अरे पांडवा का असं करतोस तू? अरे खाली उतर काय झालंय तुला? सरपंच नाही उतरणार आता यो पांडवा या वैतागवाडीला कायमचा सोडून जाणार. अरे पांडवा तू वैतागवाडीची शान आहे शान. असं येऱ्यासारखा नको वागू ये खाली. नाही 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 अहो मी या घरच्यांना लय कंटाळलोय. जगाची इच्छा नाही राहिली सरपंच मला जीव देऊ द्या. अरे पांडबा तू मेलास तर तुझ्या बायका पोरांकडे कोण बघन? काय नाही सरपंच अहो कोणी नाही कोणचा ढाल बदलवायचा. तिला पण कंटाळलोय मी. तिला म्हणा जा बाहेर निघून मी आता जगतच नाही. अरे पांडवा असं नको करू रे. आता मला चालू झालं. पांडवा अरे थांब 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 थांब. अरे थांब. अरे काय झालं थांब कशाला बोलतोस? अरे त्याने जर उरी मारली माझ्या अंगावर माझा हातपाय मोडतील ना. अरे पांडवा तू मेला तर तुझा संसार उघड्यावर पडेल. सरपंच तुम्ही जा पायचं सामान घेऊन या टाइम नका लावू. सरपंच शेत का
घंट्या मी कशाला पैसे आणू ए पांडवा अरे तुला तुझ्या आईची शपथ आहे अरे खाली उतर सरपंच अहो तिने टाकायला घरातून अरे पांडवा तुला तुझ्या पोराबाळांची शपथ अरे खाली उतर सरपंच अहो त्या दोघाही कमरेला करगोटा ठेवला माझ्या त्यांच्यासाठी नाही ते केला पण बाबाची दोघा आज शेव गेलेत बरं ऐकतील माझा काही तुम्ही जा मैताची तयारी करा सरपंच पण आता मी जगतच नाही सरपंच पांडवा तुला तुझ्या नाईन्टीची शपथ आता तरी खाली उतर सरपंच तुम्ही मला माझ्या जानूची शपथ दिली तिच्यासाठी मी जीव देऊ पण शकतो आणि स्वतःच्या जीवाला जपू पण शकतो चिपळ्या बा दत्तू जे काम आपण करू शकलो नाही ते 90 केला अरे पण पांडवा अरे